पाटण तालुक्यातील महिद धरण ओव्हरफ्लो झालंय। मे महिन्यामध्ये धरण भरल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। 8 दिवसाच्या पावसामुळे धरण हे ओव्हरफ्लो झालंय। पाटण तालुक्यातील महिद धरण हे ओव्हरफ्लो झालेलं आहे। मे महिन्यामध्येच धरण भरल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। सुहास पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। सुहास, मुसळधार पावसामुळे धरण आता ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि सध्याची पावसाची काय स्थिती आहे? तेजस, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागासाठी वरदान ठरणारे महिंद धरण 8 दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने ओव्हरफ्लो होऊन धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे। त्यामुळे या विभागासाठी महत्त्वपूर्ण असणारे हे धरण भरल्यामुळे या विभागातील शेतकरी सुखावला आहे। मात्र गेल्या 2 दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे। त्याचबरोबर पाटण व कराड तालुक्यातील लहान मोठे सर्व बंधारे पावसाने त्या पाण्याने भरलेले आहेत। तेजस, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।